कंबोडिया आणि थायलंड युद्ध मी थांबवलं. कोसोवो आणि सर्बियातील संघर्ष मी मिटवला. काँगो आणि रवांडा यांच्यातलं युद्ध मी संपवलं. इजिप्त आणि इथिओपियामधील संघर्षही मीच मिटवला. अर्मेनिया आणि अझरबैजानचं युद्धही मीच थांबवलं. आणि इतकंच नाही तर भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याचा मी 70 वेळा दावा केला. महासत्ता रशिया आणि युक्रेनचं युद्धही मीच थांबवणार आहे असा जगभरामध्ये कांगावा करत फिरणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला. As we end this threat to America and this threat to the world, we don't want to leave early, do we? We got to finish the job, right? Over the past 11 days, our military has virtually destroyed Iran. Their air force is gone, totally gone. That took the better part of about 3 hours. They no longer have radar. They don't have anti-aircraft equipment. तर 7-7 युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी इराण युद्ध जिंकल्याची स्वतःच घोषणा केली. ना इस्रायलने असा काही दावा केलाय ना इराणने. उलट इराणने तर आम्ही युद्धात किती आक्रमकपणे हल्ले करत राहणार आहोत याचा पुरावा काही तासांपूर्वीच दिलाय. तो आपण पाहणार आहोतच. पण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, इराण विरोधात आम्ही युद्ध जिंकलोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा पटतोय काय? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर यावर व्यक्त व्हा. तर या युद्धामध्ये काय काय घडतंय? खरंच अमेरिकेनं युद्ध जिंकलंय का? इराणनं पराभव मान्य केला की नाही? इस्रायलची काय भूमिका आहे? सगळे आपण पाहणार आहोत. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्या देशात सुरू झालेल्या गॅस तुटवड्याची आणि त्यावरनं रंगलेल्या राजकारणाची. खरं तर आपण आखातातनं जवळपास 65% कच्चं तेल, नॅचरल गॅस आयात करत असतो आणि तिथे युद्ध पेटल्याने आपल्याला होणारा पुरवठा खंडित झालाय. आणि आज आखातातल्या युद्धाच्या 13व्या दिवशी आपल्या देशात हाहाकार उडालाय. खरं तर आज देशातील रस्त्यांवरती काय चित्र असतील याचा अंदाज कालच आला होता. शासनाने व्यावसायिक सिलेंडर्स पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला कारण घरगुती गॅस सिलेंडर्सवरती परिणाम होऊ नये. पण गॅस संपतोय की काय या भीतीने सर्वसामान्य रस्त्यावरती उतरले आणि रांगाच रांगा दिसू लागल्या. आणि आजही असंच चित्र आहे. शिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडर्स मिळेनात म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉटेल्सवर परिणाम जाणवायला लागला. काही ठिकाणी मेन्यू कार्डातले पदार्थ कमी केलेत तर काही ठिकाणी चुली पेटवल्यात. उत्तर भारतामध्ये तर व्यावसायिक सिलेंडर्सचा काळा बाजार सुरू झाल्याच्याही बातम्या आहेत. बिहारमध्ये 5,000, मध्य प्रदेशात 4,000, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये 3,500 ही किंमत आहे 1800 ते 1900 रुपयांच्या व्यावसायिक सिलेंडर्सची. त्यामुळेच सरकारसमोर सिलेंडर्स पुरवठा सुरळीत करण्यासोबतच काळा बाजार रोखण्याचंही आव्हान वाढत चाललंय. पण असं कोणतंही आव्हान निर्माण होणारच नाही कारण आपल्याकडे पुरेसा गॅस पुरवठा आहे. त्याचं देशांतर्गत उत्पादन चांगल्या प्रकारे सुरू आहे. फक्त तुमच्या पॅनिकमुळे काही जण काळा बाजार करतायत पण सरकार पूर्णपणे समर्थ आहे असा विश्वास पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी लोकसभेमध्ये दिलाय. India's crude supply position is secure and volume secured exceed what the Hormuz would have delivered. Before the crisis, approximately 45% of India's crude imports transited through the Hormuz route. Thanks to the Honorable Prime Minister's outstanding diplomatic outreach and goodwill, India has secured crude volumes that exceed what the disrupted state of Hormuz could have delivered in the same period. तर हरदीप पुरी यांनी हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जितकं इंधन आयात केलं जायचं त्याच्यापेक्षा जास्त इंधन आयात केलं जातंय असा विश्वास दिलाय. पण हॉर्मुझची समुद्रधुनी हा तेल वाहतुकीचा अत्यंत